रेखाताई खोपकर यांना विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करावी. या कुंदेंदू तुषारहार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणां वरदंड मंडितकरा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभुदिवी देवै सदा वंदिता, सामा पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहा. सन्माननीय अविनाशजी धर्माधिकारी यांना विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करावी. ज्यांनी इतिहास घडवला आणि आपल्याला जगायला शिकवलं त्या शिवप्रभूंना हा मानाचा मुजरा. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हे सांगणारे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्याची विनंती मी सन्माननीय ॲडव्होकेट सिद्धार्थ धर्माधिकारी यांना करते. सन्माननीय लोकसभा संपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर यांना विनंती, ज्यांची जन्मशताब्दी आपण मोठ्या उत्साहात साजरी करत आहोत, ते सगळ्यांचं प्रेरणास्थान हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचं हे पूजन. आणि ठाणं म्हटल्यानंतर एक नाव प्रत्येकाच्या ओठावर येतं, नुसतं ओठावर नाही तर हृदयात, ते म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेब. त्यांच्या प्रतिमेचं पूजन ठाणे जिल्हा प्रमुख श्री केदारजी दिघे यांनी करावं अशी विनंती. अरे वा. सांजवेळ आहे, तुमच्या माझ्या मनातला अंधकार दूर व्हावा, प्रथेप्रमाणे आपण दीप प्रज्वलन करत आहोत. मी मान्यवरांना विनंती करते, सन्माननीय अनिशजी गाढवे यांच्या शहर प्रमुख अनिशजी गाढवे यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन. मी नगरसेवक श्री कुसपे यांना विनंती करते. ठाणे महानगर प्रमुख श्री महेशजी कदम, या कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय शिवसेना नेते सचिन चव्हाण यांना विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण दीपप्रज्वलन करावं. सन्माननीय शिवसेना नेते माजी खासदार श्री राजनजी विचारे यांच्या शुभ हस्ते हे दीपप्रज्वलन. धन्यवाद. मी मान्यवरांना विनंती करते, आपण आसनस्थ व्हा. सुप्रसिद्ध कविवर्य विंदा करंदीकर यांच्या कवितेच्या 2 ओळीच फक्त मी तुम्हाला ऐकवते आणि त्यातून मला वाटतं तुम्हाला बरंच काही कळेल. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. मित्रांनो, खूप संकट येतात, खूप आव्हानं येतात, पण ती पेलली पाहिजेत. छातीचा कोट केला पाहिजे, कारण आपल्याकडे सह्याद्री आहे. तर तेव्हा त्याच्याकडून आपण शिकलं पाहिजे की कसं जगायचं. शिकायचं तर आहेच, पण शिकताना अपयश आलं तर खचायचं नाही. शाळेत लिहिलं जातं अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, म्हणून बरेच जण काय करतात, ठीक आहे ना, चलता आहे, नाही येणार आहे अपयश, पण अपयश आलं तरी लढायचं. बघा, या मंचावरती सन्माननीय विचारे साहेब आहेत, त्यांच्याकडे बघून जगायला शिका की हा माणूस लढतोय. काही झालं तरी आयुष्यामध्ये सतत लढत राहायचं, एक ना एक दिवस यश आपल्याकडे येईल.
नगरसेवक खुसवे इथे आहेत, त्यांच्याकडे बघा. ठाण्यामध्ये शिवसेनेचा एकमेव नगरसेवक, आणि अशा ठिकाणाहून, तुम्ही लहान आहात अजून, पण अशा ठिकाणाहून निवडून येणं ही खूप मोठी गोष्ट होती आणि ती त्यांनी करून दाखवली आहे. तर तेव्हा माणसाने असं जगायचं, समोर कोणी असू दे, आपण स्वतःला ओळखलं पाहिजे. तेव्हा आपल्याला काय व्हायचं आहे यासाठी आपण कोण आहोत, आपली क्षमता आपण ओळखली पाहिजे. आणि आपल्याकडे खूप काही असतं, ते आपण बघूया आणि आयुष्य आनंदामध्ये जगूया. आणि हेच तुम्ही आयुष्य आनंदात जगावं यासाठी तुम्हाला एक रस्ता निवडायचा आहे. आणि हा रस्ता दाखवण्यासाठी आज इथे मान्यवर आलेले आहेत. सन्माननीय श्रीयुत अविनाशजी धर्माधिकारी, त्यांचं आपण स्वागत करत आहोत. हे स्वागत त्यांनी स्वीकारावं. भारतीय प्रशासकीय सेवेतील माजी अधिकारी म्हणून आपण त्यांना ओळखतो. 1986मध्ये ते दाखल झाले आणि उपायुक्त, जिल्हा परिषद, मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे सचिव म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं आहे. आणि त्यानंतर आपण जनसेवेचा एक वेगळा मार्ग चोखाळायचा, पिढी घडवायची या भावनेतून, या उद्देशातून त्यांनी UPSC आणि MPSCच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला सुरुवात केली. आणि त्याच पावलावर पाऊल टाकून सन्माननीय ॲडव्होकेट सिद्धार्थ धर्माधिकारी, हे देखील चाणक्य मंडळ परिवाराचे विश्वस्त आहेत आणि ते देखील समाजसेवेचाच वसा घेऊन उतरलेले आहेत. आपलं मनापासून स्वागत. मी मगाशी पण प्रश्न विचारला होता, तुम्हाला आयुष्यात काहीतरी